आजच्या कार्यक्रमाला जे आमचे प्रमुख पाहुणे आहेत, रासपचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश खरात साहेब, त्यानंतर रासपचे जिल्हा उपाध्यक्ष सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजू साळुंके सर, रासपचे सातारा तालुका उपाध्यक्ष श्री विकास पोखरे सर, आणि माझे सहकारी ट्रस्टी सहकारी आणि माझे शिक्षक सहकारी. सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो की आजच्या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी आलात. हिरिरीनं तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. माझ्या शिक्षक स्टाफचं पण मला कौतुक करायचं वाटतं की अगदी पहिल्याच वर्षी एकदम छान असा कार्यक्रम ते करून दाखवत आहेत. मुलं अगदी शांतपणे बसत आहेत, मुलं बोलत आहेत, गाणी म्हणत आहेत. मला आजच्या या प्रसंगावर दोन गोष्टीवर बोलायचं आहे. पहिलं म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे काय असावं स्वातंत्र्य? प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं. स्वतःला आपल्या इच्छेप्रमाणे काहीही करता येईल, याला स्वातंत्र्य म्हणतात. जसं उदाहरणार्थ, मला घरामध्ये कुणीही टोकू नये, मला माझ्या इच्छेप्रमाणे उठता यावं, माझ्या इच्छेप्रमाणे कामावर जाता यावं, माझ्या इच्छेप्रमाणे मला काही गोष्टी करता याव्यात, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. अगदी याच उद्देशाने पेटून काही वर्षांपूर्वी आपले जे इतिहासातील जे थोर नेते होऊन गेले, त्यांनी आपल्याला भारत देशाला एक स्वतंत्र देश म्हणून घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्व महान नेत्यांचं आज या ठिकाणी अभिवादन आहे. त्यांना मी मनापासून नमस्कार करतो, कारण त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे आपला स्वतःचा एक कार्यक्रम घेऊ शकतो, आपण कुठेही जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे देशभक्ती. आजचा दिवसच असा आहे की या दोन गोष्टीवर बोललं जातं, स्वातंत्र्य आणि देशभक्ती. देशभक्ती म्हणजे काय? 15 ऑगस्ट आहे, सकाळी उठायचं, कुठेतरी शाळेमध्ये झेंडावंदन असेल तिकडे जायचं, झेंडा फडकवताना झेंड्याला सलाम करायचा, घरी येताना जिलेबी फरसाण घेऊन घरी येऊन खात बसायचं. एवढा स्वातंत्र्य दिन आणि एवढी देशभक्ती आहे का? देशभक्ती म्हणजे काय? म्हणजे ज्या डेफिनेशन्स माझ्या आहेत, देशभक्ती म्हणजे काय? बेसिकली माझ्या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाईट प्रवृत्तींना मी थारा देणार नाही, ही देशभक्ती आहे. आता कित्येक जण म्हणतील की सर आम्ही काय करू शकतो, आम्ही जर फार सामान्य माणूस आहोत. पण सुरुवाती सामान्यापासूनच होते. इतिहासात जेवढे पण थोर नेते होऊन गेले ते काही जन्मापासून नेते नव्हते, त्यांनी सामान्यतेने सुरुवात केली. आज मलाही, मी आज कुठेही जातो, मी एखादी वस्तू खरेदी केली, बिस्किटचा पुडा खरेदी केला, बिस्किट खाल्लं आणि ते रॅपर मी रस्त्यावर फेकून दिलं, ह्याला देशभक्ती नाही म्हणायचं. देशभक्ती जो आपला देश स्वच्छ ठेवेल, जो आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीला सपोर्ट करणार नाही. देशभक्ती म्हणजे जो मिळून मिसळून राहील, कोणत्याही प्रकारच्या दंग्यांना, कुठल्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला सपोर्ट करणार नाही. तर माझं आज या ठिकाणी जे काही उपस्थित आहे सर्वांना विनंती आहे की आजचा 15 ऑगस्ट आज आपण 69व्या वर्षामध्ये पदार्पण करतो स्वातंत्र्यानंतर. ही मुलं भाग्यवान असतील, त्यांना भारताचा 100वा स्वातंत्र्य दिन पाहायला मिळणार आहे त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये. तर हा देश प्रगती करण्याची पूर्ण जबाबदारी आपली आहे, किंबहुना ती माझी तर आहेच, तुमची असली पाहिजे. हा वैयक्तिक प्रश्न आहे. आजपासून मी प्रतिज्ञा करतो की या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाईट प्रवृत्तींना साथ मिळेल अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही. आताच रिसेंटली आपले जे लाडके राष्ट्रपती होऊन गेले होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांच्याबद्दल काही बोलावंसं वाटतं. त्यांच्या एका भाषणाला मला उपस्थित राहण्याची संधी भेटली होती आमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असताना. ते शब्द फार महत्त्वाचे होते. मी आजही ते शब्द माझ्याकडे जतन करून ठेवलेले आहेत. शब्द असे होते, द सेकंड विजन ऑफ आवर नेशन इज टू ट्रान्सफर इट फ्रॉम प्रेझेंट डेव्हलपिंग to a developed country by integrated actions in the areas of agriculture, food processing, education, healthcare, infrastructure and communication. This greater vision will aim to alleviate poverty, illiteracy and employment. And yes, we at Jupiter English Medium School have stepping a stone. We have started educating our students, the children of our country. They can be a good person in the future. भारत सध्या एक विकसनशील राष्ट्राच्या यादीमध्ये गणला जातो आणि त्या विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्रामध्ये आणण्याचं कार्य
हे आपल्या हातात आहे. हे आपल्याला करायचं आहे, किंबहुना ते मलाही करायचं आहे. आमचा प्रयत्न आहे की भरपूर क्षेत्र आहे, त्यातलं शैक्षणिक क्षेत्र निवडून आपल्या भारतातील, आपल्या गावातील, आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील मुलांना शिक्षणामध्ये एम्पॉवर करावं, त्यांना स्ट्रॉंग करावं, जेणेकरून त्यांच्यामध्ये काही व्हॅल्यूज ॲड कराव्या, जेणेकरून ही मुलं पुढे जाऊन एक कलामांना जो भारत हवा आहे तो भारत या ठिकाणी सादर करू शकते.